आपण आहोत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात। सोलापुरात शासकीय रुग्णालय हे एकच आहे आणि त्यामध्ये रुग्ण हा उपचारासाठी येत असतो। आपल्याला मोफत उपचार मिळावा म्हणून तो या ठिकाणी येतो। त्यासोबत रुग्णाला ॲडमिट केल्यावर त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमार्फत एक बाग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आपण जर मागच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक नातेवाईक येतो आणि या बागेमध्ये फक्त आपला थोडासा आराम मिळावा, रुग्णालासुद्धा बरं वाटावं, त्याला समजावं असं वाटतं आणि स्वतःची मानसिक स्थिती व्यवस्थित करण्यासाठी तो या ठिकाणी येतो। पण आता जर आपण मागच्या बाजूला पाहिलं तर या उद्यानाची अवस्था आपल्याला समजून येईल। हे उद्यान नसून आपण जणू एका स्मशानभूमीत आलो की काय असा भास या ठिकाणी दिसतोय। पण आपण या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला याची जी हाल झालेले आहेत ते आपल्याला लक्षात येईल। या ठिकाणी आपण पाहू शकता गवत अवाढव्य हे वाढलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गटारीचं पाणी साचतं तशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि याच ठिकाणी नागरिक काही जेवायला बसलेले आहेत। पहा त्यांच्याकडे थोडंसं ते कशा प्रकारचे त्यांना या ठिकाणी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। शासकीय वैद्यकीय अधीक्षक त्यांच्या लक्षात काय येत नाही हे सर्व गोष्टी की ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत आणि त्यांना मृत्यूला सामोरं करण्यात कारणीभूत ठरत आहेत। स्वच्छता तर त्यांनी केलीच पाहिजे, प्रत्येक गोष्टी काय सांगावीच लागत नाहीत। एवढं सगळं बघून पण प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्षच केलं। स्वच्छता करायला पाहिजे, जेवणासाठी पण वेगळी व्यवस्था करायला पाहिजे आणि मच्छर वगैरे होतात ना, त्यामुळे डेंग्यूचं प्रसारण पण होतं। सध्या मावशी नेमकं काय वाटतंय? आम्हाला पण हे घाण वाटतंय, सगळं कसलं कचरा कॅरी बॅग घाण पडलंय त्याच्यामध्ये बसून खाऊन जेवण जायचं काय उपयोग केला। आपण पाहिलं या ठिकाणी की नातेवाईकांचे आपण हाल किती होत आहेत, रुग्णांना सुद्धा हाल सोसावे लागत आहेत। इथं थोडं या पाण्याकडे नीट बघा म्हणजे आपल्याला नक्कीच समजून येईल। आपण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय, या गार्डनमध्ये काय, संपूर्ण या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये सुद्धा फिरकणार नाही। कॅमेरामॅन अनिकेत कुलकर्णीसह अभिषेक अदेप्पा, डेन न्यूज, सोलापूर।